गुंड निलेश घायवळ आणि भाऊ सचिन घायवळ यांच्यावरून आरोप प्रत्यारोपांचा सामना पाहायला मिळतोय। गुंड निलेश घायवळ नेमका कोणाच्या जवळचा आहे यावरून व्हिडिओ वॉरही सुरू झालाय। गुंड निलेश घायवळचा विधान परिषद सभापती राम शिंदेंचा पाया पडतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। शरद पवारांचे आमदार रोहित पवारांनी या व्हिडिओवरून राम शिंदेंवर निशाणा साधत मोठे आरोप केले। राम शिंदेंनी बाजार समितीत निवडणुकीमध्ये घायवळचा उपयोग केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। तर रोहित पवार आणि राम शिंदेंमधील कर्जत जामखेडमधलं राजकीय वैर आता घायवळ प्रकरणापर्यंत गेल्याचं पाहायला मिळतंय। तर निलेश घायवळचा राम शिंदेंचा पाया पडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर भाजपकडून सचिन घायवळचे रोहित पवारांसोबतचे फोटो ट्विट करण्यात आले आहेत। रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांसोबत निलेश घायवळचा व्हिडिओही व्हायरल झालाय। कोविड काळात निलेश घायवळने केलेल्या मदतीबाबत सुनंदा पवारांनी कौतुक केलं होतं। कोविड काळातला हा व्हिडिओ व्हायरल झालाय। तर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी रोहित पवारांचा सचिन घायवळ सोबतचा फोटो दाखवत ये रिश्ता क्या कहलाता है असा सवाल केलाय। ज्या पद्धतीनं रोहित पवार भारतीय जनता पार्टीवर आरोप करतायत ते आरोप करण्यापूर्वी रोहित पवार यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं। माझ्याकडे रोहित पवार आणि घायवळ यांचा फोटो आहे। हा फोटो काय सांगतोय तर दोघं एकमेकांसोबत चर्चा करतायत। नेमकी रोहित पवारांची काय चर्चा सुरू आहे की कशा पद्धतीनं बंदुकीचा परवाना मिळायचा याचं मार्गदर्शन रोहित पवार करतायत का? यह रिश्ता क्या कहलाता है याचं उत्तर रोहित पवार यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे। खरं तर अशा पद्धतीचे फोटो दाखवून भारतीय जनता पार्टी गुंडांसोबत आहे अशा पद्धतीचे खोटे आरोप रोहित पवार यांनी करू नये। तर भाजपने माझा जुना फोटो ट्विट केलाय। हा फोटो 7 ते 8 वर्षांपूर्वीचा आहे असं रोहित पवार म्हणतात। सचिन घायवळ बरोबर फोटो कदाचित मला जो काय कळालेला आहे 8 वर्षापूर्वीचा फोटो आहे। फोटो बघितल्यानंतर मला असं वाटतंय का मंदिराच्या इथं कुठेतरी मी भेटलो असेल। वजन जरा त्या फोटोमध्ये माझं कमी वाटतंय, यंग दिसतोय। आता लोकांचे विषय मांडून आणि कदाचित स्ट्रेस घेऊन माझं वजन वाढलेलं आहे। त्या फोटोकडे बघितल्यानंतर एकच जाणवतं जरा वजन आपल्याला शारीरिक वजन कमी करावं लागेल आणि राजकीय वजन वाढवावं लागेल। बाकी काही वाटत नाही त्या फोटोकडे बघून। सर, निलेश घायवळांबरोबर तुमच्या आईंचा सुद्धा फोटो त्यामध्ये ट्विट करण्यात आलेला आहे। बघा ना बीजेपी काय लेवलला जायला लागलंय। एक तर माझी आई राजकारणात नाही समाजकारणामध्ये आहे। माझ्या आईचा फोटोचा नाही तर व्हिडिओचा वापर करून तुम्ही जर गलिच्छ राजकारण करत असाल त्याचा एकच अर्थ निघतो, मला समोर जायला कुठेतरी भाजप